नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत टिप्स टिप नंबर 3, ज्यामध्ये आपल्याला नातेसंबंध खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जर का आपलं आयुष्य हे माणूसरूपी पूर्ण आपलं आयुष्य हे माणूस म्हणून आपल्याला जगायचं असेल, तर नक्कीच आपण आपल्या माणसांच्या समवेत जगायला पाहिजे. त्यासाठी आपली फॅमिली मोस्ट इम्पॉर्टंट, आपली फ्रेंड्स, त्यानंतर आपले रिलेटिव्हज ह्यांच्यामध्ये आपल्याला मिसळून राहायला पाहिजे. यांच्या यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपल्याकडं एक शस्त्र असणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे आपलं संवाद कौशल्य. एकूणच आपल्याकडे समजा समजून घ्यायची कला आणि आपले जे आपल्या ज्या भावना आहेत, ते व्यक्त होण्याची कला जर का तुमच्याकडे असेल, तर नक्कीच तुम्ही तुमची जी नाती आहेत, ती घट्ट करू शकता. आणि नाती असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या अडी-अडचणीच्या वेळेला आपली नातीच आपल्याला मदतीला येतात. आपले फ्रेंड्सच आपल्या मदतीला येतात, आपले जवळचे. त्यामुळे अ, जर का तुम्ही ही नाती घट्ट करायला शिकलात, तर नक्की तुम्ही खूपच मोठा संघर्ष तुम्ही पार केलेला आहे. तुमचं एक 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 यश तुमच्या हातात आलेलं आहे. आणि जर का तुमचं निरोगी दीर्घ आयुष्य तुम्हाला जगायचं असेल, तर नक्कीच तुमच्या हृदयामध्ये एक आत्मीयता असली पाहिजे. एक एक दृढ भावना असली पाहिजे, की बाबा आपण आपल्या समाजामध्ये राहत असलेल्या लोकांच्यासाठी आपण काळजी करतो आणि त्यांच्यासाठी त्यांचा त्यांचा प्रेम मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. ही जर का भावना असेल मनात, तर नक्कीच तुम्ही तुम्ही जास्त चांगलं आयुष्य जगाल. आणि जास्त करून प्रयत्न करा, की आपण जगत असताना समाजामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विचाराचे लोकं असतात. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, की आपण जे आपल्याला सपोर्टिव्ह आहेत, जे आपल्याला सपोर्ट करतात प्रत्येक वेळी आणि जे आपल्याला प्रोत्साहन देतात पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, ह्या अशा लोकांच्या समूहामध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करायचा. तर जर का तुम्ही असं करू शकाल, तर नक्कीच तुमचं आयुष्य हे आनंददायी आणि प्रोत्साहनपर होईल आणि नक्कीच तुमची जगण्याची इच्छा वाढेल आणि आयुष्यामध्ये भरपूर काही काही करण्याची इच्छा वाढेल. तर आता मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये 4थ्या टिपबरोबर. तोपर्यंत नमस्कार.